प्रार्थना करतो आणि आपलं सत्र सुरू करूया. हरे कृष्ण. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते रामनाथ स्वामी. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते वेदांत स्वामी. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी श्रीमती पाश्चात्य देश. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्रीवासादि गौर. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं स्वयं रूपकदां वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदं श्रीगुरुं श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य श्री राधा कृष्ण पादान् सवर्ण श्री विशाखान् हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगद्गुरु भक्त कांचन गौरांगी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे 7 लोक पार्टिसिपेट. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आजचा असा अभंग आहे. माझा आवाज येतो? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी येतोय. आजचा अभंग असा आहे. संतांचे गुणदोष अनिता या मना केली या उगाना सुकृतांचा. संतांचे गुणदोष अनिता या मना केली या उगाना सुकृतांचा. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळे गाढवतो. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केली केळे काढवतो. तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावितो चांडाळ दुःख पावे. तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ लावी तो चांडाळ दुःख पावे. अर्थ असा आहे. खऱ्या संतांचे बाह्य आचरण पाहून एखाद्याने त्याचे दोष मनात आणले तर त्याची पुन्हाही संपली असे समजावे. जो मनुष्य सुगंधी फूल पिळून त्यातील सुगंध पाहतो किंवा केळीचे झाड कापून त्यातील फळ पाहतो तो गाढव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अंतर्जाचे घरी असलेली गंगा व अग्नीचा विटाळ मानतो तो चांडाळ असून त्याला दुःख प्राप्त होईल. खूप सुंदर अभंग आहे. तर आपण पाहतो ह्या भौतिक जगातील आपल्या अपेक्षा संकल्पना आणि आध्यात्मिक जग यात फार मोठी तफावत आहे. भौतिक जगात आपल्याकडे धन किती आहे, ती व्यक्ती सुंदर किती आहे, उच्च कुठल्या कुळात जन्मलेली आहे, अनुयायांची संख्या किती मोठी आहे, त्याची प्रसिद्धी किती आहे, यावरून त्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व समजलं जाते किंवा त्याला श्रेष्ठ मानलं जाते. आणि आज समाजात याच गोष्टी पाहिल्या जातात. आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही किती प्रगत आहात ह्या पाहिल्या जात नाही. आध्यात्मिक दृष्टीने जे प्रगत आहे तेच लोक हाताच्या बोटावर मोजण्यासाठी तेच हे जाणतात. राजकारभार पाहणारे राजकारणी लोक, हे सिनेमातले नटनटी, खेळाडू आणि असे मोठे व्यावसायिक वगैरे हे जे लोक आहेत त्यातले आध्यात्मिक दृष्टीनं ज्ञान संपादन करण्याची इच्छा असणारे लोक खूप कमी आहेत. पण काही असे पण आहेत ह्याच्यामध्ये ज्यांची असे ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे असे पण भरपूर आहेत. आता उदाहरणार्थ टाटा बिर्ला आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्याकडे आमचे इस्कॉनचे अनेक संन्यासी प्रचारासाठी जात होते. आता तुमचं फोर्ड कंपनीचे मालक, फोर्ड कंपनी जे अमेरिकेत आहे त्या फोर्ड कंपनीचे मालक इस्कॉनचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्यांनी आपल्या मायापूरच्या इस्कॉन मंदिरासाठी जवळजवळ 25 कोटी दान दिलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे तुमचं बजाज आणि आपल्या इस्कॉनच्या मंदिरात जे समोरच्या बाजूला आपली धर्मशाळा आहे त्यासाठी त्यांनी मला वाटतं की ते 15 कोटी रुपये दान दिलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की सगळे पैसेवान लोक किंवा सगळे व्यावसायिक लोक
किंवा नटनट्या किंवा धनाढ्य राजकारणी लोक सगळेच असे आहेत असले. आपले मोदी पंतप्रधान सुद्धा अतिशय धार्मिक आहेत. त्यामुळे असे आहेत समाजात, तसे लोक आहेत, असे लोक आहेत. पण जास्तीत जास्त संख्या जी आहे ती ह्या 4 गोष्टींमध्ये जे ख्याती मिळवलेले आहेत त्या लोकांना महत्त्व दिलं जाते. तर भौतिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ठीक आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या 4ही गोष्टी म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या 4ही गोष्टीचा जो वापर करायचा तो आवश्यकतेपुरताच केला पाहिजे. अन्यथा या सर्वच गोष्टी आपल्या नाशाला कारणीभूत होतात. नाशाला म्हणजे आध्यात्मिक नाशाला. आपण पाहतो की या भौतिक गोष्टी ज्या आहेत, आता जे आपण 4 बघितलं, उच्च कुळातील जन्म, धनसंपत्ती, तुमचे अनुयायी किती आहेत, तुमचे फॉलोअर किती आहेत आणि परत तुमच्याकडे भौतिक संपत्ती किती आहे, आध्यात्मिक संपत्ती बघितली जाणे, तुमचं सौंदर्य कसं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्षणिक आहेत आणि ह्या आपल्या आयुष्याबरोबर संपत जातात. धन असतं हे किती दिवस आपल्याजवळ राहिले सांगता येत नाही. लक्ष्मी चंचल किती आहे, कारण का लक्ष्मी चंचल का म्हणतात? कारण आताच्या ह्या ज्या व्यावसायिक लोकांना किंवा धनाढ्य लोकांना फक्त लक्ष्मी पाहिजे असते, नारायण नको असतो. आणि लक्ष्मीचा वास हा नारायणाच्या चरणातच असतो. म्हणून लक्ष्मी ही जिथं नारायण असते तिथं लक्ष्मी असते. हरे कृष्ण म्हणून प्रभुजी. अशा लोकांना त्यांच्याजवळ सरळ पैसा राहतोय, काही वेळात नाही त्या पैशाचा आनंद उपभोगतात, नंतर तो पैसा नाहीसा होतोय. मग परत पूर्वीचे दिवस येतात. हे सौंदर्य किती दिवस सौंदर्य टिकून राहते आपलं, नंतर ते सौंदर्य नाहीच होऊन जाते. असंच आपले अनुयायी किती लोक आपल्याकडे ज्यावेळी धनसंपत्ती असेल, आपण आपला फायदा होईल असेच लोक आपल्या बरोबर आपले फॉलोअर असतात. नंतर आपल्याकडून काय फायदा होत नाही म्हटल्यानंतर ते आपल्याकडे एवढं लक्ष देत नाही आहेत. अशी परिस्थिती या समाजात आहे. म्हणून ह्या समाजाने आध्यात्मिक दृष्टिकोनाचं जे आध्यात्मिक दृष्टीत आनंदित रममाण होणाऱ्या समाजाच्या जमीन आसमान फरक आहे. म्हणून आपण विचार करत असताना त्या 4ही घटकाला खूप मत आपल्या आध्यात्मिक उन्नती करायची असेल, आध्यात्मिक प्रगती करीत असेल, भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं असेल, तर ह्या 4 गोष्टींचा उपयोग आवश्यकते इतकाच करायला पाहिजे. जसं आपण जेवणामध्ये मीठ वापरतो, जास्त झालं तरी बेचव होतंय, कमी पडलं तरी बेचव होतंय. त्यासाठी प्रमाणातच वापरलं पाहिजे. त्या पद्धतीने ह्या आध्यात्मिक 4 गोष्टीची आता चर्चा करतोय. त्या आवश्यकते इतक्याच आपल्या आयुष्यात जर वापरलो आपण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न केलो तर भगवत प्राप्ती होईल. आध्यात्मिक आपली प्रगती होईल. म्हणून चैतन्य महाप्रभू सुद्धा त्यांचे जे शिष्टाष्टक आहेत त्याच्यामध्ये शिष्टाष्टक मध्ये म्हणतात, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अयपिकितई. चा अर्थ काय? हे जगदीश्वर, हे भगवंता, चैतन्य महाप्रभू हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, पण इथं भक्ताचा रोल करत आहेत. त्यांचा अवतार भक्ताच्या रूपाने त्यांनी अवतार घेतलाय आणि तीही शिक्षाष्टकामध्ये सगळं ज्ञान जे दिलेलं आहे, शिक्षाष्टकामध्ये सांगितलं. हरी बोल. कुणाचा माईक चालू आहे? जरा हरे please बंद करा. कृष्ण प्रभूजी, तो शन्यमाई प्रभूजी जॉईन झालेत. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. तर हे त्याचा अर्थ असा आहे की हे जगदीश्वर, मला धनसंचय करण्याची इच्छा नाही. हा, हरे कृष्ण सुंदर प्रभूजी. आवाज येतोय प्रभूजी? अरे बोल. महायोगी प्रभुजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभुजी हरे मला फक्त कृष्ण. तुम्हाला थोडे धन्यवाद द्यायचे होते, तुम्हाला आणि तुमच्यासोबत जसे धीरशांत प्रभुजी आहे, म्हणजे श्याम तुम्ही भैया. श्याम से कहा प्रभुजी आहेत, तर तुम्ही रेग्युलरली हे सेशन्स घेतायत. ऍक्च्युअली आम्ही सुरू केलं होतं हे. हो, हा बोला ना प्रभूजी. काही भक्त हे करतायत, थोडे कमीच भक्त करतायत, तरी पण हे सगळं युट्यूब वरती चालतंय आणि सगळं स्टोअर होतंय हे सगळं. तर मला गॅरंटी का पुढे जाऊन हळूहळू बरेच जण जे तुकाराम महाराजांचे अभंग आहे त्याचा अर्थ समजण्यासाठी हे जे सेशन्स आहे त्याचा फायदा घेतील. आणि Yes. तुम्ही एवढं कंटिन्युटी ठेवली सगळ्यांनी मिळून, त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. तुम्ही आम्हाला सेवा दिली प्रभूजी. म्हणजे डेडिकेशन लागते एवढं कंटिन्युटी ठेवण्यासाठी. तुम्ही आम्हाला सेवा देऊन उपकृत केलंय आम्हाला. हरे कृष्णा. हरे कृष्ण. यस प्रभुजी. अरे बोल. ऍक्च्युली आता मी ट्रॅव्हल करतोय,
परंतु फार फार धन्यवाद प्रभूचे तुमचे, आणि पल्लवी माताजींचे पण फार फार धन्यवाद का त्यांनी हा प्रोग्राम कंटिन्यू ठेवला आणि चांगलं कोऑर्डिनेट केलं एवढं छान. दर आठवड्याला हो ते प्रभू. स्पीकर सोबत बोलतात, कोऑर्डिनेट करतात आणि ते ठरवतात कोण स्पीकर असेल, आणि मग त्याचं जे मेसेज बनवून सगळ्या त्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करतात आणि सेशन जॉईन करतात स्वतः. त्याच्यामुळे सेशन चालू हो होतं. त्यांचे पण फार फार धन्यवाद. आणि तुकाराम महाराज, आपली प्रार्थना आहे त्यांच्या चरणी का या प्रयत्नामागे ते प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा तुम्हाला भेटेल. मी ऍक्च्युली येस. माझे काही ना काही असं मी कधी जॉईन करू शकलो नाही रिसेंटली. बरेच आठवडे झाले मी जॉईन करू शकलो नाही. परंतु जर हे उपलब्ध झालं तर फार छान होईल. Actually अभंग आणि त्याचे जे मराठी अनुवाद जे पण आपण अभंग ते महत्वाचेच असतील, कारण की त्याचा आपण प्रत्येक प्रवचनाचा, आणि ते जर त्याचा अभंग आणि त्याचा अनुवाद जरी भेटला गौडीय अनुवादानुसार तरी फार हो छान होईल मला वाटतं ते. आणखी बऱ्याच जणांना ते आवडेल अभ्यास करण्यासाठी. पण फार फार धन्यवाद प्रभूजी तुमचे, विठ्ठल माताजींचे आणि धीरशांत प्रभू आणि श्याम भजन प्रभू यांचे. तुम्ही एवढी छान कंटिन्युटी ठेवली. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. थँक्यू धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी आल्याबद्दल, धन्यवाद. आणि धन्यवाद तुमचे पण प्रभूजी की तुम्ही आम्हाला सेवामध्ये लावले. प्रभूजींना पण तिघांना आणि मला पण खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आणि हरे हे कृष्ण. नक्की युट्यूब वर जात आहे ऍक्च्युली हे, हो आणि हो हळूहळू पीपल विल बी वॉचिंग ऑन युट्यूब, कारण की रेग्युलरली गौडीय बरेच जण बाहेरून करतात प्रवचन, पण गौडीय अंडरस्टँडिंग अनुसार त्यांचे अभंग समजणे आणि ते प्रेझेंट करणे हे एक फार मोठं गिफ्ट आहे. डिजिटल वर्ल्ड मध्ये सेव्ह होत आहे, सगळे प्रवचन आहे सगळे सेव्ह होतात युट्यूब वरती, आणि बरेच जण याचा फायदा घेतील डेफिनेटली प्रेझेंट. हरे येस कृष्ण. प्रभू. दंडवत प्रणाम. धन्यवाद. आपण कुठे आहात प्रभू? प्रभूजी मी वाराणसीला चाललोय, मी रस्त्यामध्ये ऍक्च्युली आता. हा ते आमची ती दिसायला लागले मला अयोध्या तिथं फोटो मध्ये. अयोध्या गाडीचा लाईट प्रयोग, दिसतोय असं काय? हा मागचा लाईट येतो तर हो अयोध्या आहे. बाकी काय भक्त आहेत बाहेरून आलेले आउट ऑफ इंडिया, येस त्यांच्यासोबत प्रभू. यात्रेमध्ये येईल मी. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे ठीक हरे कृष्ण. थँक्यू हरे कृष्ण. दंडवत प्रभू. प्रणाम दंडवत प्रभू. प्रणाम. धन्यवाद प्रणाम प्रभूजी. धन्यवाद कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. प्रभूजी. तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? चैतन्य महाप्रभूजी कोण आहे? साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. तर ते काय म्हणतात? न धनम न जनम न सुंदरीम कविता मोहा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतात भक्तीर ऐतुकी. त्याचा अर्थ काय? हे जगदीश्वरे भगवंता, मला धन संचय करण्याची इच्छा नाही, सुंदर स्त्रियांच्या सहवासाची किंवा अनुयायी गोळा करण्याची अभिलाषा नाही. जन्मोजन्मी तुमची केवळ अहेतुकी भक्ती करण्याचीच मला इच्छा आहे. हेच आध्यात्मिक प्रगतीचे गमक आहे. म्हणजे ह्या गोष्टी मला याची कशाची गरज नाही म्हणतात चैतन्य महाप्रभू. आणि यातून आपल्याला शिकायचं आहे की आपल्याला काय स्वीकारलं पाहिजे आणि काय बाजूला ठेवलं पाहिजे. आता आपण पाहतो कुठल्याही गोष्टीचं बाह्य जे स्वरूप दिसतंय त्याच्यावरून त्याची आतली बाब समजून घेणं अशक्य आहे, समजू शकत नाही. बाहेरून दिसतंय तसं आतून पण असंच असेल अशी कधी कल्पना करायची नाही. तर एकदा अष्टावक्र मुनी दशरथ महाराजांच्या महालात आले होते. जसवंत महाराजांच्या महालात जे अनेक साधू संत येत होते उपदेश द्यायला त्यांना, त्याच्यामध्ये तुमचे वशिष्ठ मुनी तर होतेच, त्याचे राज ऋषीच होते. तसेच अनेक ऋषीमुनींचं मंडळ होतं त्यांच्याकडे, ते सल्ला द्यायला यायचे. आणि त्यांचे जे प्रतिनिधी होते दशरथ महाराजांचे किंवा त्यांच्या अंडर काही राजे होते, त्यांना ते बोलवत असत कधी कधी आणि त्यांचं प्रवचन ठेवत असेल त्यांच्यासाठी उपदेशात्मक. मग अष्टावक्र मुनींचं हे खरं म्हणजे टोपण नाव आहे. अष्टावक्र मुनी त्याला का म्हणत होते? त्यांचं अंग 8 ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं वाकलेलं होतं, वाक होता त्याच्यामध्ये. आणि ते चालायला लागले की त्यांच्या शरीराची हालचाल अशी व्हायची की ती जरा विचित्र दिसायची दिसायला. पण ते ऋषीमुनी अत्यंत बुद्धिमान आणि ऋषीमुनीपैकी एक ज्ञानी होते, आणि म्हणून त्यांचे सल्ले असे मोठे मोठे राजे घेत असत. तर एकदा दशरथ महाराजांच्या महालामध्ये
हे आपले जे मित्रवर्ग होते दशरथ महाराजांचे किंवा राजे म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांच्यातले नोकरवर्ग म्हणा उच्च पातळीवर असलेले त्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं आणि त्या सभेमध्ये अष्टावक्र मुनींना बोलवलं. हे सगळे बसलेले असताना अष्टावक्र मुनींचा प्रवेश झाला त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी ते चालत असताना त्यांच्या शरीराची हावभाव होत होती ते पाहून ते सगळे लोक मोठमोठ्याने हसू लागले. अष्टावक्र मुनी खाली बसले, नंतर ते बसले वगैरे. नंतर मग दशरथ महाराजांना अष्टावक्र मुनी म्हणाले, दशरथ महाराज, मी समजत होतो तुमच्यासारखे तुमचे मित्र पण सगळे बुद्धिवान असतील, ज्ञानी असतील असं वाटत होतं, पण हे तर काय वेगळंच बघायला मिळतंय. आणि हे सगळे ज्ञानी बुद्धिमानच्या ऐवजी ह्या सगळ्या चर्मकारांना तुम्ही काय म्हणून गोळा केले? असं म्हटल्याबरोबर त्या सर्वांना राग आला. आणि ते म्हणले, असं कसं काय हे मुनी वक्तव्य करतात? तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणाले, जे लोक चर्मावरून म्हणजे आपल्या कातडीवरून बाह्य आवरणावरून जे ज्या माणसाचं हावभाव बघून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यांना चर्मकारच म्हणायला पाहिजे, चांभारच म्हणायला पाहिजे. म्हणजे चर्मकार काय करतात, हे आपल्या कातडी असते ना त्याचीच वाहना बनवतात ना, म्हणजे त्याच्याशी संपर्क असतो त्यांचा. म्हणून हे सुद्धा फक्त कातडी चर्माला बघून आतला मनुष्य कसा आहे याचा अंदाज करून त्यावरनं प्रतिक्रिया व्यक्त करतात, हे चर्मकारच. मग नंतर त्यांचा दशरथ महाराजांनी त्याला खुलासा करून सांगितला, ते विषय मिटला, सगळं होय. पण ह्यातून आपण शिकून काय घ्यायचं आहे? बाह्य जे आपलं स्थिती दिसते एखाद्या व्यक्तीची, त्याच्यावरून त्यांची अंतर्मन त्याचं तसं असेल, त्याची अंतर्चेतना तशी असेल असं कधी आपण विचार करायचा नाही. त्या व्यक्तीला आपण जाणून घ्यायचं असेल, त्याचं अंतर्मन कसं आहे, त्याची चेतना कशी आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आता गंगा नदी ही सदैव शुद्धच असते. मग कधी कधी पावसाळ्यात खूप पाणी पडते, त्याच्यात बुडबुडे येतात, माती मिसळते, त्याचा रंग बदलतोय, म्हणून ती कधी अशुद्ध होते काय? गंगेत किती बुडबुड आले, किती पाणी आले, ते पाणी आपल्याला घाण झालं असं जरी वाटलं तर ते प्रत्यक्षात वरून दिसताना घाण आहे असं दिसतंय, पण प्रत्यक्षात गंगा ही शुद्धच असते. अग्नी कुठेही असू दे, तो मृत व्यक्तीच्या घरी असू दे किंवा कुठं असू द्या, आणि ह्याला सुद्धा तो एखाद्या प्रेताला सुद्धा जळतोय अग्नी, म्हणून काय अग्नीला कधी विटाळ येत नाही. तुकाराम महाराज अग्नीला कधी विटाळ येत नाही. आणि अशा स्थळी गंगामाई जरी गेली तर गंगेचं जळ पण कधी दूषित होत नाहीये. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या बाह्य आचरणावरनं त्याचा अंदाज करणे तो कसा असेल हे एकदम चुकीचं आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. आणि म्हणून एखाद्या घरी सुतक आल्यानंतर आपण पाहतो की तिथलं सुतक पाळलं जाते आपल्या तिथं, तर सुतकाच्या घरी जर गंगेचं जळ आणलं तर ते त्याला सुतक येत नाही, गंगेच्या जळाला ते अशुद्ध कधीच होत नाहीये. तसंच अग्नी कुठे असू दे, तो प्रेत जाळत असू दे किंवा एखाद्या भगवंताच्या मंदिरातल्या दिवा जाळण्यासाठी त्याचा उपयोग होत असेल, अग्न्या कधी विटाळ येत नाही, तो शुद्धच असतोय. म्हणून बाह्य गोष्टीवरून बाह्य जे त्यांच्या प्रतिक्रिया असतात, प्रभाव असतो, त्याच्यावरून त्याचं अंतर्मन कसं असेल हे आपण समजून घ्यायचं नाही आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, सुतकाच्या मुळे ती विटाळ होत नाही किंवा अग्नीलाही विटाळ येत नाही. सुतकाच्या घरी, ज्याच्या घरी सुतक आले त्याच्या घरी जरी गंगाजळ असेल तरी सुद्धा किंवा अग्नी असेल तर त्याला कधी विटाळ येत नाही किंवा अशुद्धता येत नाही. आणि तुकाराम महाराज अनेक खूप सुंदर उदाहरण देतात. आपल्याला फुलाचा जो सुगंध आहे तो नाकाद्वारे श्वसनाद्वारेच घेतला पाहिजे, तोच त्याचद्वारे त्याचा आनंद येतो आपल्याला. त्या सुंदर एखादं फुल आहे मग त्याचा चोळामोळा बघून त्या रसातून त्याचा सुंदरता घ्यायची प्रयत्न, श्वास घ्यायचा प्रयत्न केला, त्यात आपण कधी यशस्वी होत नाही. आमच्यासारखा मूर्ख माणूस कोणच नाही म्हणायचं. कुठलीही वस्तूचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार जी प्रक्रिया ठरवलेली आहे त्यानुसार घेतलं तर त्याचा खरा आनंद मिळतो आपल्याला. आपल्या अघोरी इच्छेद्वारे काही करायला हवं तर त्याचा खरा आनंद मिळतच नाही. इतकी सुंदर फुलं असतात, त्या फुलाचा श्वास नाकानं घेतलं तरच आपल्याला त्याचा आनंद मिळणार. ते पिरगाळून त्याचं चुरगाळून तो रस काढून आपण जर एखादा जिभेला स्पर्श करावा प्यालो तर त्याचा आनंद नाही मिळणार आहे. सुगंध तो कुठल्या आपल्या इंद्रियामार्फत घ्यायचा, नाकाद्वारेच घेतला पाहिजे, तरच त्याचा आनंद मिळणार. आता केळीचं त्यांनी उदाहरण दुसरं दिलंय. केळीचा इतका स्वाद असतो, केळी किती स्वादिष्ट फळ आहे, पण त्याचा स्वाद आपल्या मुखामार्फतच घेतला पाहिजे. केळ हे किती स्वादिष्ट आहे ते आपण खाऊनच त्याचा आनंद घेतला पाहिजे. ते केळीचे झाड कापून त्याच्या आतला गाभा काढून आपण त्याच्यात ती चव आहे की बघावं म्हटलं तर ते कधीच मिळणार नाहीये. आणि असा जो करतोय त्या माणसाला मूर्खच म्हटलं पाहिजे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि
ह्या ऋषीमुनींचं जे आचरण असतंय किंवा उच्च कोटीचे जे लोक असे साधू संत असतात, त्यांचे आचरण समजून घेऊन त्यांची चेतना काय असेल किंवा ते काय विचार करत असतील किंवा त्यांची स्थिती काय हे आमच्यासारखे बद्ध जीव समजू शकत नाही. ते त्या उच्च कोटीच्या माणसांना समजणार. एकदा काय झालं, म्हणजे असे ऋषीमुनींच्या मध्ये पण असे या अष्टावक्र मुनीच्या बद्दल बरेच असे कथा आहेत. तर एक वेळ रूप गोस्वामी प्रभू तपस्या म्हणजे असे ध्यानस्थ बसलेले होते एका वृक्षाखाली आणि तिथून अष्टावक्र मुनी जात होते. तर रूप गोस्वामी प्रभूंच्याकडे त्यांची नजरानजर झाली आणि त्यावेळी रूप गोस्वामी प्रभूंचे डोळे बंद होते आणि ते गालात गालात हसत होते. अष्टावक्र मुनींना जात असताना, अष्टावक्र मुनी असू दे किंवा कुणी असू दे, जात असताना त्यांना काय वाटणार, ही व्यक्ती माझ्याकडे बघते म्हणून हे हसतायत असं वाटतं, कोणाला वाटेल. तसं अष्टावक्र मुनींनी बघितलं की रूप गोस्वामी प्रभू गालातल्या गालात हसतात आणि आता डोळे मिटलेत मी समोर आल्यानंतर, असं वाटलं आणि ते निघून गेले. म्हणजे नाराज झाले ते, म्हणजे मला पाहून हसतात असं त्यांना वाटलं आणि ते थोडे नाराज झाले, तसे निघून गेले. आणि ते का हसत होते रूप गोस्वामी प्रभू, रूप गोस्वामी पाद, तर ते एकदम उच्च कोटीचे भक्त आहेत. भगवंतांच्या लीला ते बघत त्या लीलेमध्ये समरस होत होते. आणि त्यावेळी रूप गोस्वामी पाद त्यावेळी ही लीला बघत होती की राधा राणी एखादं फळ असं तोडायसाठी झाडाच्या फांदीला उडी मारत होत्या आणि त्यांच्या हाताला ते फळ येत नव्हतं. आपण लहान असताना बघत होतो ना, चिंच पेरू काळ्या उड्या मारून असं घ्यायचं. तसं राधा राणी उडी मारायची आणि परत खाली पडेल, पण त्या हाताला फळ येत नव्हतं. मग शेवटी हे भगवंत बघत होते. भगवंत काय केले, ज्या झाडाच्या फांदीला ते फळ लागलं होतं त्या झाडाच्या फांदीवरती भगवान श्रीकृष्ण गेले आणि ती फांदी खाली वाकवली. मग राधाराणी काय केल्या की एका हाताने ती फांदी पकडली आणि दुसऱ्या हाताने फळ तोडत होती. तेवढ्यात भगवंतांनी काय केलं, त्या फांदीवरून बाजूला झाल्या एका हाताने त्या घट्ट पकडलेल्या होत्या, त्यामुळे त्या फांदीला लोंबकळत त्या वरती गेल्या आणि भगवंत त्यांच्याकडे बघून हसू लागले. ह्या दोघांची जी लीला होती ती रूप गोस्वामीपाद बघत होते आणि म्हणून ते हसत होते. खरा विषय आहे. पण अष्टावक्र मुनींना काय वाटलं की मला पाहून हसले. आणि ते ज्यावेळी अष्टावक्र मुनीच्या मनात थोडस रूप गोस्वामी बद्दल वाईट विचार आले, बाबा माझ्याबद्दल थट्टा करून हसतात असे विचार आले, त्या क्षणी ते दृश्य दिसायचं बंद झालं रूप गोस्वामी. कारण का, हा वैष्णवाप्रती अपराध झाला. ते दुःखी झाले ह्यांच्या ह्या कृत्यामुळे, म्हणून ते दृश्य दिसायचं बंद झालं. पण लगेच रूप गोस्वामी प्रभू खूप हे झाले, दुःखी झाले. हरी बोल, ऐकायला येतंय ना? हो प्रभूजी, येतंय ऐकायला. मध्ये फोन आला म्हणून थोडं केलं. तर दुःखी झाले आणि ते दृश्य दिसेना. आणि नंतर त्यांनी किती जर ध्यान केलं, समाधीच्या स्थळी स्थितीत गेले, तरी सुद्धा ते भगवंतांची लीला दिसेनात असताना. मग त्यांनी आपले मोठे जे बंधू तो सनातन गोस्वामी त्यांना विचारलं की असं असं घडलंय आणि कशामुळे असेल, भगवंतांची लीला मला दिसतच नाहीये. तर ते म्हणाले की कुठल्या तरी कारणानं असू दे, कुठल्याही मार्गाने असू दे, कुठल्याही स्वरूपाने असू दे, तर कुठल्याही एका वैष्णवाचा अपराध घडलेला आहे, वैष्णवाप्रती अपराध घडलेला आहे तुझा, म्हणून असं घटना घडतात. आता कसं शोधायचं, कोणाच्या प्रती अपराध झालाय कसं शोधायचं? मग सनातन गोस्वामी म्हणाले असं कर, तू एकदा प्रीतिभोजन घालायचं आपलं आणि सगळ्या साधू संतांना जे ऋषीमुनी आहेत त्यांना बोलवायचं आणि जे तुझ्याकडे जेवायला येणार नाहीत, प्रसादाला येणार नाहीत, त्यांच्या प्रती अपराध झालाय जाणार आणि त्या दिवशी मग त्यांची क्षमा मागायची जाऊन. ठीक आहे. मग हे ज्यावेळी असे अपराध होतात तर ते अपराध माफ कसे करायचे, तर ज्याच्या प्रती अपराध झाला त्याची क्षमा याचना केली पाहिजे आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय त्यांना समजून सांगितली पाहिजे. म्हणजे त्या वैष्णवानं जर त्यांना माफी केली की तो अपराध नाहीसा होतो. मग सांगितल्याप्रमाणे रूप गोस्वामी प्रभूंनी सगळ्या ऋषीमुनींना प्रसादाला बोलवलं, सगळेजण आले, पण अष्टावक्र मुनी आले नाही. मग ध्यानात आलं की ह्या कोणाच्या प्रती अपराध झाला, अष्टावक्र मुनीच्या. मग अष्टावक्र मुनीच्याकडे रूप गोस्वामी पाद गेले, त्यांचे चरणाप्रती दंडवत केला आणि सांगितले की कशामुळे माझ्या प्रती, म्हणजे माझ्याकडून चूक झालेली तुमच्या प्रती. तर घडलेला सगळा प्रकार यांनी सांगितला त्यांना, अष्टावक्र मुनीने. मग सांगितल्यानंतर ते म्हणाले की महाराज, गुरु महाराज, माझा हा भावच नव्हता. मग प्रत्यक्ष जे घडलं ते त्यांनी सांगितलं.
कुठली लीला बघत होते, काय बघत होते, सगळं सांगितलं. आणि तेव्हापासून मला ते भगवंताची लीला दिसत नाहीये हे सांगितल्यानंतर अष्टावक्र मुनींना सुद्धा आपला गैरसमज झाला हे ध्यानात आलं आणि त्यांनी पण माफ केलं आणि यांच्या मनातला पण जो शंका होती ती नाहीशी झाली आणि मग ते निघून गेले. हे झाल्यानंतर परत पूर्वीसारखी दोघांचे करारेपणाने सुरू झाले. अशा पद्धतीनं एखाद्या वैष्णवाच्या प्रती त्याच्या भायाचरणावरती असं वाईट विचार मनात आणू नयेत आणि असं कोणाच्या प्रती चुकून जरी अपराध झाला तर त्याच्याकडे जाऊन शरणागती घेऊन त्यांच्याकडून क्षमा याचना केली, त्यांनी जर माफ केली तर असे अपराध नाहीसे होतात. म्हणून आपण समाजात वावरत असताना ह्या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, कोणाचे अपराध होता कामा नये. आणि हे जे ऋषीमुनी असतात हे फणसासारखे असतात. वरून जरी काटे दिसत असतील, व्यवस्थित दिसत नसेल, सुंदरता नसेल, तरी सुद्धा आतून गरे किती गोड असतात हे तुम्हाला पाहतोच आपण. म्हणून बाह्य दृष्टीनं कुणालाही आपण अंदाज त्याचा घ्यायचा नाही किंवा बाह्य दृष्टीवरून त्याच्याबद्दल आपलं मत निर्माण करायचं नाही आहे. आणि असे जे गुरु असतात ते असतात ठीक आहे, ते त्यांची चेतना सदैव भगवंतांच्या वरती प्रेम प्राप्त करायसाठी आपण काय कृत्य केलं पाहिजे ह्याच्यातच रममान झाले असते. मग त्याचं आचरण कसं असावं हे आपल्या दृष्टिकोनातून विचार करून ठेवायचं नाही. आपण भौतिक लोक आहोत, आपण भौतिक दृष्टिकोनातून विचार करणार, पण आध्यात्मिक दृष्टिकोन काय असला पाहिजे हे आपण गुरुच्याकडून समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच आपल्या मनातील विचार किंवा चेतना बदलली पाहिजे. अन्यथा आपण आपला जो 1/2 किलोचा 200 ग्रामचा मेंदू आहे हे आध्यात्मिक क्षेत्रात एवढं प्रगत होण्याचं पात्र नाही आहे. पण ह्याला गुरुने जर ह्याचं ज्ञान आपल्याला अर्पण केलं, गुरुने जर ज्ञान आपल्याला दिलं, ते आपण स्वीकारलं, अंगीकारलं, तर मग अशा गोष्टी समजू शकतात. नाहीतर असे ऋषी मुनी किंवा साधू संत जे आचरण करतात त्याच्यावरून आपण अंदाज बांधायचा नाही आणि आपली चेतना त्या पद्धतीनं बनवायची नाही आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाश्वत आनंद मिळवायसाठी वैष्णवाचं आचरण कसं असलं पाहिजे हे गुरुकडून समजून घेतलं पाहिजे, तरच आपण या आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रगती करू शकतो. आता चोखामेळाचा अभंग आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळते, आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा अभंग आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललाशी वरली रंगा. आपण कितीतरी वेळा अभंग ऐकतो. ऊस कसाही असू दे, वरून वेडावाकडा दिसू दे, पण आत रस कसा असतो, गोड असतो. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय बोलला अशी वरली रंगा. म्हणजे नदी जरी वाकडे तिकडे असेल तरी त्याचं जळ वाकडं तिकडं नसतंय. म्हणून या वरचं जे बाह्य दिसतंय, बाह्य जे प्रकार दिसतोय आपल्याला, त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीबद्दल आपला समज करून घ्यायचा नाही. ते चांगलं आहे का ठीक आहे, त्या स्थितीत आपण नाही आहे. म्हणून आपण आपली स्थिती ही आपल्या गुरुच्या प्रवचनाद्वारे, गुरुच्या उपदेशाद्वारे ठरवून ठेवायची, तरच आपली आध्यात्मिक प्रगती होईल. अन्यथा आपण असे अनेक अपराध होत जातील आणि भगवंत स्वतः आपला अपमान एखाद्या वेळेस सहन करतील, आपल्या प्रती अपराध सहन करतील, पण आपल्या भक्ताच्या प्रती कोणी जर अपराध केला तर ते कधी भगवंत सहन करत नाही. आता आणि भगवंत हे 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. भगवंताच्या इतका ऐश्वर्य संपन्न ह्या जगामध्ये सोर्स दुसरा कोणच नाही आहे. आता भगवंत कशामध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टीत, तर सौंदर्य जर बघितलं तर भगवंतांच्या बरोबर सौंदर्य असणारा दुसरा कोणी नाही आहे, बरोबरीचा पण नाही आणि त्यांच्यापेक्षा जास्त पण नाही आहे. सांपत्तिक स्थिती जर अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत भगवंत, त्यांच्याकडे काय कमी आहेत, आमच्याकडे तुच्छ माणसांच्याकडे काय असणार, जीवांच्याकडे. त्यांच्या इतका संपत्तीमध्ये पण कोण बरोबरीचा नाही, कोण उच्च पण नाही. बल त्यांच्या इतकं कोण नाही, त्यांच्या इतका बरोबरीचा नाही, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणजे सौंदर्य, संपत्ती, बल, वैराग्य, ज्ञान आणि प्रसिद्धी ही जी 6 ऐश्वर्य आहेत, त्या 6 ऐश्वर्यामध्ये भगवंतांची बरोबरी करणारे ह्या विश्वामध्ये कोण नाही आहे. आणि मग अशा भगवंतांना जर आपला बाप बनवला, आपलं सर्वेसर्वा बनवलं, त्यांच्या चरणी जर आपण शरणागत झालो तर आम्हाला काय कमी पडणार आहे, आमच्या इतका वैभवशाली कोण आहे. म्हणून ह्या भगवंतांच्या चरणाप्रती आपण समर्पण झालं पाहिजे, आपण शरणागती पत्करली पाहिजे. आणि मग भगवंतांचं जे आपले भगवंत एवढे अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आपले भगवंत जर आपले पिता असतील तर आम्हाला काय कमी पडणार आहे, आमच्या इतका ऐश्वर्याने या ब्रह्मांडात दुसरा कोण आहे. म्हणूनच खरे वैभवशाली साधू संत जे आहेत ना, ते खरे वैभवशाली आहेत. का तर त्यांचे मालक कोण आहेत,
त्यांचे खरे पिता कोण आहेत? भगवंत आहेत. त्यामुळं आपल्या ह्या भौतिक दृष्टिकोनातून जे विचार करतोय त्यांच्या कितीतरी पटीनं आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतके ते वैभवशाली आहेत त्या भौतिक दृष्टिकोनाच्या माणसापेक्षा. म्हणून एकदा तुम्हाला मी आजीबाईची गोष्ट सांगितलं वाटतं, मला आठवत नाही तरी पण अनेकदा सांगतो. एक राजा होते आणि त्या राजाने त्यांचा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी आणि त्याने आदल्या दिवशी दौंडी पेटवली की उद्या महाराजांचा वाढदिवस आहे आणि ह्या नगरीत जेवढे जे लोक आहेत त्यांनी या राजमहालात उद्या सकाळी यावं आणि राजाकडून हवी ती संपत्ती काय पाहिजे ते मागून घ्यावं. दुसऱ्या दिवशी उजाडल्या रांग लागली दारामध्ये. मग कोण संपत्ती मागून घेतली, कोण शेती मागून घेतली, कोण आणि काय पैसे अडके मागितले, कोण दागिने मागून घेतले आणि कोण 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 काय पाहिजे ते मागून घेतले. आणि हे असं सकाळपासून चाललेलं होतं. रात्री वाजले 8, 9, 10. मग सगळे जे कर्मचारी होते ते पण कंटाळलेले होते आणि राजा पण कंटाळलेले होते. आता शेवटी राजा म्हणाले, आता थकलो मी, म्हणाले प्रधानमंत्र्यांना. अजून किती लोक आहेत? तर संपले सगळे. म्हणाले एक आजीबाई आहेत. बोला बोला म्हणले आजीबाई. त्यांना पण पटकन दिवस संपलं. आजीबाई आता आल्या, राजांच्या पुढे नमस्कार केला आणि म्हणले, आजीबाई काय काय तुमची काय इच्छा आहे, काय पाहिजे? तर आजीबाई म्हणाला, मला राजाची आई व्हायचं आहे. राजा म्हणाले, आता काय? प्रधानमंत्री म्हणले, राजाची आई व्हायची कसली काय मागणी? राजा पण म्हणले, अरे काय प्रधानमंत्री काय म्हणतात ते म्हणतात की राजाची आई व्हायचं आहे म्हणून. म्हणायचे काय ही कसली मागणी? नाही, मला तुम्ही माझे पुत्र झाले पाहिजे, मी तुमची आई व्हायची माझी इच्छा आहे. आता राजा आणि प्रधानमंत्रीने दोघांनी विचार केला, आता कंटाळा आला आम्हाला, तुम्हाला हो म्हणा आणि सोडून द्या. झालं. दुसऱ्या दिवशी ते हो म्हटल्या, निघून गेली. आजीबाई पण निघून गेल्या. मग आजीबाई जवळ गावाच्या पलीकडच्या बाजूला एक नदी होती. त्या नदीच्या बाजूला एक झोपडी होती जंगलाच्या सुरुवातीला. ती झोपडीत एकटीच राहत असत. सगळं काय थोडंफार लाकूड मळ्यात तोडून आणत असेल ते विकत असेल आणि त्याच्यावर ते गुजारा करत होती. नदीतून एक साकव होतं, त्या साकवावरून यायची ती. ते चालत असताना मग चर्चा सुरू झाली गावामध्ये. अरे आजीबाईने त्या मागितलं की राजा माझा पुत्र व्हावा. मग सगळी चर्चा करायला लागली, अरे राजा ह्यांचे पुत्र आहेत, हे आजीबाईच्या पुत्र आहे, आजीबाई त्यांच्या आई आहेत आणि आपल्या आईने या राजाला त्या जंगलाच्या कुटीरमध्ये ठेवल्याने आपण राजमहालात पाहतो, असं कसं काय? मग ही चर्चा प्रधानमंत्र्यांनी राजाच्या कानावर घेतली. अशी चर्चा होते, काय करायचं? अरे रे होय की, म्हणाले, बरोबर आहे. जनता असंच विचार करणार. बरं ते महल बांधून दे. माझा जसा महल आहे तसा त्या आजीबाईंच्यासाठी महल बांधला. महल बांधला, पण ते महलात आजीबाई एकट्याच राहिल्या. त्या जेवण करायला. लोक विचार करले, बघा राजा कसा ऐश्वर्यवान आहे, तिथं ऐश्वर्यात राहतोय आणि आजीबाई स्वतःचं जेवण करून स्वतः करते. नको नको, त्याच्या घरी सगळे नोकर पाठवून दे आणि मला जसं इथं सगळे नोकर मदत करतात, माझी सेवा करतात, त्याप्रमाणे आजीबाईंची पण सेवा करू दे. ती पण सेवा सुरू झाली. मग अनेक लोक विचार करले, राजा बघा घोड्याच्या ह्याच्यामध्ये फिरतोय, सगळं बग्गीतून फिरतात, रथातून फिरतात आणि आजीबाई साकवातून जाते असतात. अरे बांधा, पूल बांधा म्हणतात त्या नदीवरती. अशा पद्धतीनं राजा ज्या ऐश्वर्यात राहत होते ते सगळं ऐश्वर्य, त्या सगळ्या सोयी त्या आजीबाईंना करून दिल्या. म्हणजे काय? जर आपण ती आई राजाला पुत्र करून घेतली, त्यामुळे सगळ्या सुखसोयी आपोआप मिळाल्या. मग ज्यावेळी आम्ही भगवंतांना जर आपले पिता करून घेतलो, तर भगवंत आपल्या सगळ्या सोयी गरजा ज्या लागतात त्या गरजा देतील की नाही? आता दिलेलेच आहेत. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या जीवासाठी जगण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या त्या ब्रह्मांडात भगवंतांनी मुबलक प्रमाणात दिल्यात. आपल्याला काही पडत नाही कमी. फक्त आम्ही भगवंतांच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून आपल्याला ह्या उणिवा भासतात. पशु पक्षी कधी विचार करतात का भगवंत उद्या आम्हाला खायला देतील का म्हणून? सगळे आनंदाने जगतात ना. हत्तीला पण जेवण भगवंतच देतात आणि मुंगीला पण जेवण भगवंतच देतात. आपल्या या गरजा भागायला जे रुटीन चाललंय हे काय आपल्या प्रयत्नामुळे चाललंय असं जर कुणाचा समज असेल तो साफ चुकीचा आहे. कारण भगवंतांची इच्छा आहे, भगवंत देतात म्हणून आपल्याला मिळते. आमच्या प्रयत्नानं काहीही मिळणार नाही, आपण काहीही करू शकत नाही. मग अशा पद्धतीने भगवंताच्या प्रती शरण जाऊन तर भगवंतानाच आपलं बाप करून घेतला तर आम्हाला काय पडणार? अनंत कोटी ब्रह्मांडात आपल्याला काय मालक असणारे भगवंत आपल्याला काय कमी पडणार आहेत? आता ज्या गोष्टी भगवंताने दिल्या आहेत त्या आपण कधी निर्माण करायच्या म्हटलं तर करू शकतो का? आमच्या ती पात्रता आहे का? पण भगवंताने करून दिलेतच ना. भगवंताची भक्ती करो न करो सर्वांना दिलेतच ना.
भगवंत कधी म्हणतात का ह्याच्या घरावरती पाऊस पाड, ह्याच्यावरती नको, भगवंताचं नाम घेत नाही असं म्हणतात का भगवंत? अत्यंत कृपाळू आहेत ते, सगळ्यांचीच काळजी घेतात. फक्त एकच असतंय की एकाला आईला 3 मुलं असतील तर एक जरा आईचं आई वडिलांचं अत्यंत आज्ञाधारक असते, तिच्याकडे जर आईचं जास्त प्रेम असते. आणि जे ऐकत नाही, खोडसाळ असते, तरी सुद्धा आई त्याच्यावर प्रेम करतेच. पण प्रेमाचा जो जुक्त माप असते ते गुणी मुलाकडे असते. अशा पद्धतीने भगवंत सुद्धा हे यथामाम प्रपंचाचे म्हणतात. जो ज्या पद्धतीने माझी भक्ती करतोय त्याप्रमाणे मी त्याला कृपा देत असतो. अशा पद्धतीने भगवंत त्यांनाही कृपा देतात, आम्हालाही कृपा देतात. पण आम्ही जर भगवंतांची भक्ती केली, भगवंतांना प्राप्त केलं, प्रेम प्राप्त केलं, तर आपण भगवत धामात जाऊ. आणि आता जे हाल अपेक्षा कष्ट भोगतोय हे नाही सवय, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचं. आता साधी गोष्ट आहे, तुकाराम महाराज भगवंतांच्या भक्तीत एवढे रममान व्हायचे, म्हणून भगवंतांनी विमान पाठवलं. तुकाराम महाराजांची तब्येत बरी नव्हती, वारीला जाऊ शकत नव्हतं, म्हणून भगवंतांनी गरुड पाठवून दिला. भगवंत तुकाराम महाराजांच्यासाठी गरुड पाठवला, तर उद्या तुकाराम महाराजांच्यासाठी भक्ती आपण केली तर आपल्याला का पाठवणार नाहीत भगवंत? भगवंतांना सगळेच प्रिय आहेत, पण भगवंत तुकाराम महाराजांची जी भक्तीचा स्तर होता उच्च कोटीचा, त्या स्तराला गेलं पाहिजे. आपल्यासाठी ते शक्यच नाही, पण त्या स्तराला गेलो तर भगवंत सगळ्यांनाच कृपा देतात. तर संत सखूबाईंच्या घरी भगवंत दळण दळायचे. मग सांगा की वैभव नाही? सखूबाईंच्या घरात अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक भगवान श्रीकृष्ण विठ्ठल पांडुरंग जाऊन दळण दळतात. आणि काय वैभव पाहिजे? ह्याच्याशिवाय दुसरं काय वैभव आहे? आता ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली भिंतीवर सकाळी पडक्या भिंतीवर बसले होते आणि चांगदेवाला वाघावर बसून हातात साप फिरवत, त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीने काय झालं? भिंतीला चालवलं. सांगा असलं वैभव, ह्या वैभवाची कशाची तुलना होऊ शकते काय? म्हणून चांगदेव त्यांच्याकडून माफी मागितली. सावतामाळी भगवंताच्या नामात मग्न असायचे आणि त्यांची मोठ पाणी पाजायला शेतात त्यांची मोठ चालवणार कोण? भगवंत चालवायचे. गोरा कुंभार चिखल तुडवायचा आणि कायम भगवंताच्या नामात ब्रह्मान असायचे. तर त्यांचं एकदा मूल चिखलामध्ये हे केलं आणि त्या मुलाला तुडवलं त्याने आणि त्या मुलाचा मृत्यू झाला, पण भगवंताने त्यालाही जिवंत केलं. अर्जुनाचा रथ सुद्धा हाकला का? हे भगवंताचे सगळे शुद्ध आहेत, म्हणून यांच्याकडे एवढं वैभव आहे, त्याची तुलना दुसऱ्याशी कोणाशी होत नाहीये. आता मला सांगा, असे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक 6 ऐश्वर्याने परिपूर्ण हे एखाद्या व्यक्तीचे ड्रायव्हर होतात. जे रथ चालवत होते भगवंत, पाठीमाग अर्जुन बसायचा, डावीकडे जावं म्हटलं की डाव्या पायानं लाथ मारायची, उजवीकडे जायचं म्हणजे त्या रथाच्या हाकणाऱ्याला, सारथ्याला उजवीकडे जायचं तर उजव्या पायानं त्याला आणि त्याच्या पायात चपला असायच्या, महाना असायच्या. म्हणजे भगवंताने अर्जुनावर इतकं प्रेम केलं की त्यांच्या चपलाच्या लाथा सुद्धा त्यांनी खाल्ल्या आणि त्यांचं एवढं संरक्षण केलं. हे भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडाचे भगवंत ह्याच्यावर प्रेम भक्तांच्यावर किती करतात ह्याची उदाहरण आहेत. ही जर एक दक्षिण भारतातला ब्राह्मण होता, तो भगवद्गीता त्याला वाचता येत नव्हतं, पण भगवद्गीता धरायचा असं डोळ्यासमोर आणि उलटी असू आणि कसं त्याला वाचता येईल तसं वाचायचं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. आणि हे ब्राह्मण जे स्मार्त ब्राह्मण होते ते बघायचे आणि त्याची मजाक करायचे, म्हणजे कसलं काय, ह्याला काय वाचायला येत नाही आणि हे भगवद्गीता वाचत बसतोय. तर चैतन्य महाप्रभू ज्यावेळी दक्षिण भारत यात्रेला गेले होते, त्यावेळी हे बघितलं आणि त्या ब्राह्मणाकडे गेले आणि तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही यातनं काय बघताय? तर त्यांनी सांगितले की माझ्या गुरुंनी भगवद्गीता वाचायला सांगितल्या. मला जरी वाचता येत नसेल तर हे मी चित्र बघतो आणि भगवंत आपल्या भक्ताचे सारथी होतात हे ज्यावेळी मी बघतो त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. किती भगवंत कृपाळू आहेत हे माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणाले, खरी गीता तूच समजलीस, ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खरी गीता तुला समजली. अशा पद्धतीनं जर भगवंतांचे प्रती आपण अशी शरणागत जाऊन प्रेम केलं तर आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचे जे मालक आहेत त्यांचे पुत्र होऊ आणि मग आपल्याला काय कमी पडणार आहे? अशा पद्धतीनं आपण शेवटी येतो कुठं? सगळं करून भगवंतांच्या प्रती प्रेम प्राप्त करायसाठी भगवंतांची भक्ती करणं आणि कलियुगातलं सर्वात सर्वश्रेष्ठ भक्तीचा मार्ग म्हणजे हरिनाम संकीर्तन, भगवंतांच्या नामाचं स्मरण करायचं, भगवद्गीता भागवतम वाचायचं, भगवंत साधू संतांनी जे आचरण करायला सांगितले ते आपण आचरण करायचं आणि भगवंतांच्या प्रती प्रेम प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. कधी कधी आपल्या मनात येतोय विषय येतोय की शिवजींचे जे भक्त आहेत त्यांच्याकडे भरवत ऐश्वर्य आहे. शिवजी लगेच प्रसन्न होतात आणि त्यांना भरपूर ऐश्वर्य देतात.
आणि भगवान श्रीकृष्णाचे पांडुरंगाचे जे भक्त आहेत त्यांना ऐश्वर्य नसतात. ही जी पांडुरंगाचे जे वैष्णव आहेत ते किती श्रीमंत आहेत असं कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाही. असाच ज्या ज्या कथा आपण ऐकतोय गरीब ब्राह्मण होता असंच येणार किंवा एखादं गरीब वैष्णव होता असंच होतं. असं का हा प्रश्न येतोय? तर शिवजी अतिशय काय म्हणतात ते प्रेमळ आहेत. भक्तांच्यावर खूप प्रेम करतात आणि म्हणून त्यांनी काय भक्तांच्यावर प्रेम करतात म्हणून ते भक्त मागेल त्याला देतात भगवंत त्यांची भक्ती केल्यानंतर. पण शिवजी स्वतः किती ऐश्वर्यवान आहेत सांगा. त्यांच्याकडे एवढं ऐश्वर्य आहे तर त्यांनी मागायचं म्हटलं तर पण ते राहतात कुठं? त्यांना स्वतःचं घर आहे काय शिवजींना? गुहेमध्ये राहतात, झाडाखाली राहतात. मग ऐश्वर्य जर पाहिजेच होतं तर त्यांच्याकडे ऐश्वर्य त्यांनी का ठेवलं नाही? कारण हे ऐश्वर्य हे भक्तीला पूरक नाही आहे म्हणून शिवजींनी तसं केलंय. पण भक्त नाराज होऊ नयेत म्हणून शिवजी ठीक आहे तुला काय पाहिजे हे घे म्हणून देतात सोडून देतात. पण स्वतः कुठल्या अवस्थेत राहतात ते शिवजींचं झालं. मग भगवान श्रीकृष्णाचे पांडुरंगाचे भक्त एवढी भक्ती करतात ते एवढे असे दारिद्र्यानं हे केलेले का आणि भगवंत एवढे ऐश्वर्यात करतात. तर भगवंत सांगत असतात की ह्या जगामध्ये हे असंच दुःख भोगावं लागणार. ह्या जगात जोपर्यंत तुम्ही दुःख राहणार तोपर्यंत असं दुःख भोगणारच. म्हणून ह्या जगातून बाहेर पडा आणि माझ्या धामात या आणि माझं जे ऐश्वर्य भोगतोय ते तुम्ही ऐश्वर्य भोगा हे भगवंतांना दाखवायचं आहे. म्हणून ते ऐश्वर्यवान भगवंत आहेत. उद्देश त्याचा असा की शिवजी भगवंताचे प्रेम करतात ती सुखी रोदेत म्हणून देत असतात. पण भगवान विष्णू भगवान विठ्ठल पांडुरंग काय करतात? मी एवढा ऐश्वर्यात राहतो ना माझा जीव असा भिकाऱ्यासारखा का राहतो? तो सुद्धा माझ्यासारखा ऐश्वर्यवानच झाला पाहिजे. म्हणून इथं भौतिक जगात दुःख जन्म मृत्यू जरा व्याधीच्या फेऱ्यामध्ये तुम्ही फिरण्यापेक्षा मला शरणागत आहे माझी भक्ती करा आणि माझ्या धामात आणि मी जे ऐश्वर्य खातो भोगतो ते तुम्ही पण भोगा ना. कारण भगवत धामात सगळे जे जीव भगवंतांच्या प्रमाणात असतात. भगवंतांची सेवा करत असतात पण भगवंताप्रमाणेच असतात. म्हणून आपलं हे आद्य कर्तव्य आहे की मनुष्याचं सार्थक यातच आहे की आपण भगवंतांची भक्ती केली पाहिजे, भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि भगवंतांचं प्रेम करायचं. हरे कृष्ण. कुणाची काय शंका असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. आणि तुम्ही थोडस प्रतिक्रिया काहीतरी विचारलं तर मला आनंद होतो. नाहीतर काय वाटतंय काय मी बोललोय ते काय कोणाला समजलंच नाही किंवा त्यांना थोडक्यात काय मी जे बोलायचं आहे ते तुम्हाला समजेल असं मी सांगू शकलो नाही. मी कमी पडलो का असं मला खंत होते. म्हणून तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करत चला. तुम्ही सगळे उच्च आहात पण माझ्यासारखा समजा नाही माणूस प्रभूजी. नाही तुम्ही सगळे असं असं माझ्या समोरचे जे आहेत ते माझ्यापेक्षा उच्चच मी समजतो. पण मी जे सांगतोय ते तुम्हाला समजलं की नाही यासाठी मी तुम्हाला विचारत असतो की तुमच्या काय शंका आहेत काय प्रश्न आहेत. समजतंय प्रभूजी. खूप छान तुम्ही निरूपण देत आहेत अभंगाचं आणि कथा पण सांगता तुम्ही खूप छान प्रभूजी. कळतंय. कोणाला काही बोलायचं आहे का? विजया माताजी. दंडवत प्रणाम प्रभूजी आणि माताजी. आजचं जे तुम्ही प्रवचन केलं ते खूपच सुंदर केलं आणि तुकारामांच्या अभंगातून सुद्धा इतर संतांचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. सखूबाई, जनाबाई किंवा सावतामाळी हे सुद्धा असे नामस्मरण करणारे असे संत होते आणि गरिबी परिस्थिती म्हणजे ते सांगितलं की जे कृष्णाचे भक्त किंवा विठ्ठलाचे भक्त आहेत तर ते दरिद्री का तर दरिद्र्यात असल्यानंतरच भगवंतांची आठवण होते आणि श्रीमंतीत असल्यानंतर थोडस म्हणजे हे होतं विस्मरण होतं. पण तरी विस्मरण सुद्धा होतं. अशी काही श्रीमंत आहेत की त्यांना सुद्धा आपल्या कृष्णाची किंवा भगवंतांची आठवण होत असते आणि ते आपल्या परीनं दान करत असतात. दंडवत प्रणाम प्रमोदजी. तुम्ही प्रत्येक शनिवारी हा सेशन खूपच छान घेता आणि ऐकायला छान वाटतंय आणि आमच्या बुद्धीमध्ये वृद्धी होते आणि आम्ही काही इतकं म्हणजे अजून सुरुवात आहे आमची. एवढं काही आध्यात्मिक आम्हाला ज्ञान नाहीये प्रभूजी पण हळूहळू आमची पण प्रगती होईल आपल्या आशीर्वादानं आणि प्रभुपादांच्या आशीर्वादानं. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. माताजी भक्ती ही अगोदर आत आहेच ते बीज आहे. फक्त ते अंकुरित झालेलं त्याला फक्त पाणी घालायचं. पाणी घालायचं म्हणजे कसं हे असे आमचं असू दे आणि कोणाचं असू दे श्रवण करतोय ना ते पाणी शिंचतोय, नामस्मरण करतोय त्याच्याने सिंचाई होते आणि मग हे भक्तिवृक्ष वाढतोय. हे अगोदर आहेच. भक्ती भगवंतांनी घालताना पाठवून दिलं ती बीज आत आहेच. ठीक आहे. लोक आहे ना नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य करू नये श्रवणादी एकदम तो बरोबर. आहे ना. श्रवण वाटण वैष्णव पचन जे माताजी आमच्याकडून करतोय आपण त्याच्यामुळे होत हा असते ते सगळं प्रगती. हरी बोल. ठीक आहे. हरी बोल. हरे कृष्णा.
प्रभूजी तुमचा, श्याम भजनदास प्रभूजी आणि धीर शांतदास प्रभूजी, तुमच्या तिघांचे पण आम्ही खूप खूप धन्यवाद करतो की तुम्ही तिघ एकानंतर एक दर शनिवारी प्रवचन देतात आणि मला पण सेवेमध्ये तुम्ही व्यस्त करून ठेवलंय, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांचे धन्यवाद आपल्या भक्तांचे जे ऐकायला येत आहेत, तुम्ही सगळे लोक ऐकायला येत आहेत म्हणून आम्ही सेवा करू शकतोय. तर खूप खूप माताजी, धन्यवाद. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद म्हटलं पाहिजे, कारण तुम्ही मला संधी दिली आहे हे 4 शब्द सांगायचे. तुम्ही दिली नसते तर मला काय सांगायचं संधीच मिळाली नसती. म्हणून मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला हे 4 शब्द सांगायची संधी देता आणि जर 3 आठवड्यातून ही संधी देता, एकदा कधीतरी दिली 6 महिन्यातून असू नये, दर 3 आठवड्यातून देता, याच्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि बाकीचे जे श्रवण करतायत, ऐकतात, त्यांचा पण मी खूप आभारी आहे. काय कारण माझ्यासारख्या माणसाला सहन करताय तुम्ही 45 मिनिटं, 40-50 मिनिटं, काय तरी बडबडत असतोय, हे म्हातारा बडबडत असतोय, पण तुम्ही सहन करताय माझं, याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. म्हातारा प्रभूजी, वृद्धची व्याख्या श्रीमद भागवत मध्ये खूप छान केलेली आहे की पहिल्या स्कंदामध्ये की व्यासदेव मुनींना सुत गोस्वामींना वृद्ध म्हणून तिथं संबोधित केलेलं आहे. वृद्ध म्हणजे जे ज्ञानमध्ये सगळ्यात जास्त म्हणून ते ते असतात खरे ना, वृद्ध. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, हे जे असतात ना, त्याच्या आम्ही वयोवृद्ध आहोत, ज्ञानवृद्ध आम्ही नाही आहेत, नाही वयोवृद्ध नाही आहोत प्रभूजी, आम्ही. ज्ञानवृद्ध पण आहे आणि खूप तुमच्याकडे खूप जास्त अनुभव आहे आणि आमच्या सारख्यांना खूप खूप त्याचा फायदा होतो. तुम्ही श्यामभजन प्रभूजी आहेत, धीर शानदास प्रभूजी आहेत, तुम्ही मंदिरमध्ये तुम्ही आमचे सतत सेवेमध्ये असतात. विजय केशव प्रभू पण असे खूप छान सांगतात, पण त्याला नागपूरला बदली झाली त्यांची. हो आणि हो त्यांचे आई वडील श्रावण बाळ आहेत, त्यांचे आई वडील आहेत 70-80 वर्षाचे, त्यांची सेवा करतात, परत ते ऑफिस पण सांभाळतात, आई वडिलांना जेवण स्वतः करून घालतात, त्यांची सेवा हो करतात आणि ऑफिसला जातात. आणि विशेष म्हणजे इस्कॉनच्या मंदिरात ते सेवा पण करतात, राजभोगला जातात, सकाळी मंगलभोगला जातात, हो दासदासांना सेवाला जातात. ते किती करतात हे बघून आम्हाला लाज वाटते अक्षरशः. ते करत होते, पण ते तिकडे गेल्यामुळं बंद झाले. तरी पण मी त्यांना हो विनंती करतो की कधीतरी एकदा, 1 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तरी देत चला, मी सांगणार. नाही, आणि मी खूप हुशार आहे कॉन्टॅक्ट ते. करेल त्यांना. हो, मी कॉन्टॅक्ट करेल. मध्ये मध्ये यायचे ते एक हो 5-6 हो हो महिन्यापूर्वी ते पण घ्यायचे हो सेशन. हो 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 मी संपर्क मी करेल त्यांना त्यांना. विनंती करेन. आणि खूप अभ्यास आहेत माताजी, खूप म्हणजे खूप अभ्यास आहेत. हो, मध्ये त्यांनी भगवद्गीतेचे काहीतरी सेशन सुरू केले होते, तर मग हो मी हो आपल्या हो ग्रुपमध्ये हो टाकले. हो हो ते काय काय झालं पुढं त्याचं? त्यांनी असं बेसिक घेतलं होतं त्यांनी, तर ते पूर्ण बरं केला कोर्स त्यांनी. आठवड्यातून एकच दिवस घ्यायचे 2 तास. तो पूर्ण झाला बरं कोर्स भगवद्गीतेचा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हो. चालेल चालेल. तरी पण त्यांना पण त्यांना आपण कधीतरी द्यायला सांगूया, कारण हो दिवसातून एकदा हो दोनदा तर माझं बोलणं होतंय त्यांचं, तर मी त्यांना विनंती करेन. हो हो ठीक आहे. प्रभूजी. हो हरे हो. कृष्ण, दंडवत प्रणाम. थांबू वांछकल्पतरुभ्यश्च कृपा तुझी कृपा सिंधुभ्यश्च सिंधुभ्यो पतितानां पतितानां पावनेभ्यो पावनेभ्यो वैष्णवेभ्यो वैष्णवेभ्यो नमः अनंत वैष्णववृंद की श्रील की जय प्रभुपाद जी. की जय. हरे कृष्णा. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे दंड कृष्ण प्रभू, दंडवत दंडवत प्रणाम. प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.